मग ताईंच्या हातात जर दिलं तर आम्ही तर आमदार आहोत, पण आमच्या भरोश्यावर काही जनता आहे, कार्यकर्ते, ते त्यांना कुठंतरी दिलासा येईल, ते कुठंतरी उभे राहतील. या माध्यमातून सगळ्या पक्षश्रेष्ठी निर्णय घेतलेला आहे. महिला नेतृत्व तर आहेत, पण महिला पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या ठिकाणी दिसून येणार आहे. आता काय झालं, महिलांना एक तो वेगळी ऊर्जा मिळालीच का महिलांचे काही निर्णय आहेत. आत्तापर्यंत राज्यामध्ये पहिले उपमुख्यमंत्री महिला झाल्या आणि त्या माध्यमातून 50% महिलांना आरक्षण आहे, परंतु त्या तशी पाहिजे तशी महिलांपर्यंत काही जी योजना काही पोहोचत नाही. तर महिलांच्या माध्यमातून ताई चांगला न्याय देतील असा अपेक्षा आहे लोकांना. शरद पवार यांनी एक मत व्यक्त केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं गरजेचं होतं. 12 तारखेला या संदर्भात खरं तर जाहीर करणार होतो. नाही, तसं तर आजही आमदाराचा स्वतःच आहे, सगळ्या आमदारांचा एकंदर तू यावा एकंदर असा सगळ्या आमदारांचा हेतू आहेच. येणं अपेक्षित वाटतंय सध्या. अपेक्षित हो, 100% यायला हवं. हो, याला हो. आपण बोलतोय की या ठिकाणी खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे असं मत या ठिकाणी हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे. एकीकडे सुनेत्रा पवार या गटनेता म्हणून निवडून आल्याचं समाधानही पक्षाला असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं जे शरद पवारांचं मत आहे तेच प्रत्येक आमदाराचं मत असल्याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.